नको रे गर्वान. रावण सुद्धा असाच म्हणत होता रावण. आणि नुसत्या शेपटीनं हनुमंतानं रावणाची लंका उभ्यानं पेटवली तेव्हा रावणाला कळलं आपलाही बाप जगात कोणता आहे. 80,000 बायका होते एकट्या रावणाला. 80,000. ह्याला एक मिळेना. 1 लाख पोरं होती, 1.25 लाख नातू होतं, 1.5 लाख पणतू होतं. मोहिते पाटील नुसत्या बायका पोरावर रावण निवडून आला असता तरी त्या रावणाला कळलं नाही. असाच गर्व झाला, अभिमान झाला. सोन्यासारखी लंका त्या रावणानं गमावली. म्हणून तुकोबारायाने तुम्हाला आम्हाला उपदेश केला, अभिमाने नाडीला आणि तुका म्हणे वाया गेला. ना शाप आहे ना पाप आहे या संदीप मोहितेचा, खरंच मला लय ताप आहे. आणि तू कितीही उड्या मार मोहिते, पण भारुडात हा अण्णा चव्हाण तुझा बाप आहे. ओ सेठ, ओ मोहिते सेठ, तुझी वाटच लावीन थेट. ओ सेठ, तुझी वाटच लावीन थेट. ओ सेठ, तुझी वाटच लावीन थेट. ओ सेठ. ही शाळा शिकायला सांगोला होतं. सांगोलमधून ह्यानं घरी जाण्यासाठी एसटीचा पास काढला होता. ज्या एसटीतून ही घरी जायचा त्या एसटीतून रोज एक आजी जायची. आजी पाठीमागच्या सीटवर असायची, संदीप मोहिते पुढच्या सीटवर असायचा. हे जे उतरायची जागा आली, ही गाडीतनं उतरायला लागला की आजी याला न चुकता न विसरता न मागता बदाम खायला द्यायची. ही बदाम घ्यायचा, तोंडात टाकायचा, आवडीनं बदाम खात जायचा. 2 महिने प्रकार चालला. एक दिवशी याच्या मनात आलं, म्हणलं मी काय आजीला बोलत नाही, आजीला काय विचारत नाही, आजी माझ्या ओळखीची नाही. आणि मी गाडीतनं उतरतानाच आजी मला बदाम खायला देत्या, मी आवडीनं बदाम खात जातोय. आजीचा माझ्यावर एवढा जीव आहे का, एवढं प्रेम आहे का विचारूया. दुसऱ्या दिवशी गाडी आली, ही गाडीत बसला. आजी आली, आजी गाडीत बसली. हे जे उतरायची जागा आली, ही गाडीतनं उतरायला लागला आणि आजीने ह्याला बदाम खायला दिलं. ह्यानं बदाम तोंडात टाकला आणि बदाम खात खात आजीला विचारलं. आजीला म्हणलं, आजी 2 महिने झाले मी बघतोय, न मागता न चुकता न विसरता मी गाडीतनं उतरतानाच तुम्ही मला बदाम खायला देताय. आजी एवढा तुमचा माझ्यावर जीव आहे, आजी एवढं तुमचं माझ्यावर प्रेम आहे. आजी म्हणली, कुठला तुझ्यावर जीव आणि कुठलं तुझ्यावर प्रेम. आता हे बदाम खायचं म्हणून मी माझ्या तोंडात टाकत्या, बदाम फोडून खायचं म्हणलं तर माझ्या तोंडात एक सुद्धा दात नाही. दात नसल्यामुळे ते काय मला बदाम फुटत नाही, बदाम चावा येत नाही, बदाम गिळायला येत नाही. तोंडात टाकलेलं बदाम ते चगळून चगळून घोलमाडून घोलमाडून चुकून चुकून चाटून पुसून चगळून चगळून एवढं चांगलं मुलका मागाचं बदाम ती खाली मातीत टाकून देण्यापेक्षा तुझ्यासारख्याच्या मुखात गेलेलं बरं नव्ह का. उलट्या करून घायला रे. आल्या जन्मी योग यावा, माझा एक शब्द खरा व्हावा. आल्या जन्मी योग यावा, माझा एक शब्द पूर्ण व्हावा. मला मरण येण्याआधी माझा पांडुरंग दावा, मरण येण्याआधी माझा पांडुरंग दावा. आल्या जन्मी योग यावा, हो हो हो. आल्या जन्मी योग यावा, एक शब्द खरा व्हावा. आल्या जन्मी योग यावा, शब्द खरा व्हावा. मला मरण येण्याआधी माझा पांडुरंग दावा, मला मरण येण्याआधी माझा पांडुरंग दावा. पांडुरंग दावा मला, पांडुरंग दावा, पांडुरंग दावा मला, पांडुरंग दावा. गाव असता ओस पडले, हे घर असता जळून गेले, आणि जोडे असता काटे मोडले, आणि हे सांगोल्याचे पोर माझ्या जाळ्यात सापडले. या देहगावचे पाटील मरून गेले, त्याच्या नारीने चुडे भरले, आणि त्याच्या वाड्याचे बुरुज ढासळले, आणि हे तर पोरे एका चोरीत हो सापडले. प्रज्ञा प्रतिभा कल्पना शारदा मोठ्या बुद्धी वैभवानं नटलेलं, मोठ्या बुद्धी वैभवांचं पेठा असलेलं हे 3.5 हाताचं शरीर गाव देहगाव भक्ती विना ओस पडायला लागलं. अरे ज्ञानासारखं पवित्र आणि चांगलं जोडं आमच्याकडे असताना आम्हाला गर्वाचं आणि अहंकाराचं काटर उतारायला लागलं. मन नावाचा पाटील मरून गेला, आत्मा नावाचा पाटील मरून गेला, आणि मग त्यावेळी त्याची असणारी वासना नावाची बायको, त्या वासना नावाच्या बायकोनं चुडं भरलं. ज्याने 60,000 वर्ष तपश्चर्या केली त्या महान ऋषीला सुद्धा याच मोह मायेनं वासनेनं आपल्या जाळ्यात घेतलं, ताब्यात घेतलं.
आणि मग त्यावेळी या देहामध्ये सावध असणारा विवेक त्याला एकनाथ महाराज जागृत करून सांगतात, एका जनार्दनी बाबा पाटील आपल्या वासना नारीला सांग, आणि सांगाल तरी काम नाही तर फराट्या झाडाला नेऊन टांग. पुन्हा म्हणतोय माझं लग्न जमत नव्हतं, माझं लग्न ह्यानं जमवलं, ह्याच्या लग्नाचं ह्याला कळना, पण तुम्ही लग्न जमवायची मध्यस्थी केली, मी एजंट झालो. आता ही सांगोल तालुक्यातला एजंट आहे, पोरांची लग्न जमवायचं. आपल्या गावातल्या पोरांची लग्न जमत नसतील तर जाताना ह्याचा मोबाईल नंबर घ्या. पण तो त्या मुलीच्या आईने मला बघितलं, मुलीची आई बेशुद्ध होऊन पडली. मुलीची आई म्हणली ही मुर्दा मला बघायला आलता, आता माझ्या मुलीला बघायला आलाय, अजून ही लग्नच करत फिरतोय. मग कलियुगात ही वेळ तुमच्यावरती आमच्यावरती आज काय यायला लागली तर तुम्ही आम्ही हुशार लोकांनी, शिकलेल्या लोकांनी ही स्त्री भ्रूण हत्या वाढवल्या. ही मुलगी आईच्या पोटातच मारायची चालू केली. आम्हाला वंशाला दिवा मुलगा पाहिजे या एकाच खोट्या अपेक्षेसाठी तुम्ही आम्ही मुलीची हत्या पोटात करायला लागलो, मुलीचा खून आईच्या पोटात असतानाच करायला लागलो. त्यामुळे समाजात मुलींची संख्या कमी झाली. आज समाजात मुलांचं आणि मुलींचं प्रमाण काढलं तर 1000 मुलांच्या पाठीमागं 900 मुलींचं प्रमाण आहे. 100 मुलांना लग्नासाठी मुलगी मिळत नाही. मग आम्हाला प्रश्न पडतोय, भविष्यात जर ही स्त्री भ्रूण हत्या नाही थांबल्या, ही मुलगी पोटात मारायची तुम्ही आम्ही जर नाही थांबवली, तर भविष्यात त्या राहिलेल्या 100 पोरांची लग्न पोराशीच लावण्याची वेळ येते की काय. ज्यावेळी या समाजामध्ये स्त्री भ्रूण हत्या होत होत्या, तुमच्यासारख्या आमच्यासारख्या शिकलेल्या सुशिक्षित लोकांच्याकडून आईच्या उदरामध्ये हा कोवळा जीव खुडून टाकला जात होता, त्या कोवळ्या जीवाची हत्या केली जात होती, खून केला जात होता, तेव्हा या समाजाला एक उपदेश करणं गरजेचं होतं, विनंती करून सांगणं गरजेचं होतं. करू नका गर्भात तुम्ही खून हो, अरे मुलगी नको, मुलगी नको, आपल्या मुलाला बायको मिळेल का, आणि 5 पांडवात 1 द्रौपदी या कलियुगात चालेल का. नका करू पोटात तुम्ही खून हो, उद्या मिळणार नाही तुम्हा सून हो. सांगा मिळणार कुठं तुम्हा सून हो, मिळणार कशी तुम्हा सून हो. नका करू नका पोटात तुम्ही खून हो, नका करू पोटात तुम्ही खून खून खून. उद्या मिळणार नाही तुम्हा सून हो, उद्या मिळणार नाही तुम्हा सून हो, मिळणार कुठं तुम्हा सून हो. सांग मिळणार कशी तुम्हा सून हो, मिळणार कुठं तुम्हा सून हो, मिळणार कशी तुम्हा सून हो. पुन्हा म्हणतोय दुसरे स्थळ काढलं. आम्ही मुलीच्या घरी गेलो, मुलगी चहाचा कप घेऊन आली. चहा एकदम गरम होता, मी चहा घेतला, डायरेक्ट कप तोंडाला लावला, चहा मला पोळला. मी काय म्हणलो, म्हणतोय चहा गलम गलम आहे. मुलगी काय म्हणली, म्हणतोय फुतून फुतून प्या. ह्याचं पण लग्न जमत नव्हतं. मला म्हणला चव्हाण बघ एखादी मुलगी आहे का. मग आमच्या जत तालुक्यात एक मुलगी होती. मी मुलीच्या घरी निरोप दिला, याला निरोप दिला, ही गाडी घेऊन आला. आम्ही गेलो, त्या मुलीच्या घरी जाऊन बसलो. गेल्या गेल्या नाश्ता झाला, पुन्हा चहा झाला. आम्ही उठून खुर्चीवरती बसलो. मुलगी आली, मुलगी येऊन समोर पाटावर बसली. आता प्रश्न उत्तर विचारायचा कार्यक्रम चालू झाला. मी याला खुनवलं, म्हणलं मुलीला एखादा काहीतरी प्रश्न विचार. मग यानं मुलीकडे बघितलं, मुलगी पाटावर बसली, आम्ही खुर्चीवरती बसलोय. यानं मुलीकडे बघितलं आणि यानं मुलीला प्रश्न विचारला. हे म्हणला, मुलीला तुला काय काय येतं. यानं मुलीला प्रश्न विचारा, तुला काय काय येतं. मुलगी म्हणली मला चक्कर येते, फिट येते, फेफरं येतात, घाम येतो. एकच नंबर स्थळ आहे म्हणलं. मुलगा पण त्याच मापाचा आहे. पै पाहुण्याच्या त्या हातापाया पडलो, पोरगी दे लावली, लगीन झालं. ही 10वी नापास आहे. नशिबानं ह्याला बायको मिळाली, ती 12वी पास. आता बायको याला घरात कुठली गोष्ट बोलताना इंग्रजीमध्ये बोलायला लागली. ही बायकोला म्हणला मला जेवण करायचं आहे, लय भूक लागली, जेवण मिळेल का. बायको म्हणली यस. ती म्हणला जेवण तयार कर, तोपर्यंत जरा गावात मंदिरात सप्ताह चालू आहे, मंदिराकडे जाऊन येऊ का. बायको म्हणली नो. हे म्हटलं मग जरा घरात टीव्ही बघत बसू का. बायको म्हणली राईट. आता याला टीव्हीची जास्त आवड आहे. टी म्हणजे ताबडतोब आणि व्ही म्हणजे वाटोळं. ताबडतोब वाटोळं म्हणजे टीव्ही. ती टीव्ही घरी आली की त्या टीव्हीला मालिका ही त्या प्रकारची असते. 7:30 वाजली की 7:30 चालू झाली. तुझ्यात जीव रंगला. नवऱ्याला भाकरी मिळत नाही, कोणतर पाहुणाला तर तांब्या भरून पाणी मिळत नाही, पण महिला काय टीव्ही पासून उठत नाहीत. 8:30 वाजली की मालिका बदलते, आंबट गोड. ह्याला उठला मरेचा फोड. 9:30 वाजल्या, या गोजरवाण्या घरात. नवरा पाणी भरतोय दारात, बायको आतल्या घरात. ह्याची काढा की वरात.
बायकोला म्हणला मलाही जरा इंग्रजी शिकव. बायको म्हणली असं काय अवघड आहे इंग्रजी, आज पहिला धडा तुम्ही यस म्हणा. ही म्हणला यस. दुसऱ्या दिवशी बायको म्हणली आज दुसरा धडा तुम्ही नो म्हणा. ही म्हणला नो. तिसऱ्या दिवशी बायको म्हणली आज तिसरा धडा तुम्ही राईट म्हणा. हे म्हणला राईट. 3 दिवस झालं बायकोने याच्याकडून 3 धडं तोंड पाठ करून घेतलं. गावाकडे चालला येस नो राईट, भारुडाला चालला येस नो राईट, तमाशाला चालला येस नो राईट, भारुडाला चालला येस नो राईट, घरात बसला येस नो राईट. कुठेही जातं ह्यानं 3 शब्द पाठ केले, डोक्यात फिट करून ठेवली. ह्याच्या गावची यात्रा होती, जशी आपली यात्रा चालू आहे तशी ह्याच्या गावात पण यात्रा होती. आणि यात्रेसाठी गावात गावकऱ्यांनी तमाशा ठेवला होता. गावापासून 1-2 किलोमीटर अंतरावरती याचं घर आहे. हातात बॅटरी घेतली, चालत तमाशा बघायला गावात गेला. 11-12 वाजेपर्यंत तमाशातली गाणी चालली. तुला फिरवीन माझ्या गाडीवर गाणं झालं, व्हरायटी शो संपला. म्हटलं बास तमाशा बघायला आता जाव्या घरी. हातातली बॅटरी चालू केली, हे त्या घराच्या वाटेने एकटं चालत चाललं. आणि त्या दिवशी त्या वाटेवर कोणीतरी एक माणूस मारून टाकला होता. मर्डर झालती, प्रेत रस्त्यावर पडलं होतं. रात्रीच्या 12-1 वाजल्या होत्या. ही त्या बॉडीजवळ बॅटरी दाबत गेला. आपल्या ओळखीचं कोण आहे का, शेजारचं कोण आहे का, आपल्या गावचा आहे का परगावचा आहे, आपल्या मतदारसंघातला आहे का दुसऱ्या मतदारसंघातला आहे बघत असताना कुणीतरी सांगोला पोलीस स्टेशनला फोन करून कळवलं होतं. पोलीस स्टेशनची गाडी तिथं आली. पटापट गाडीतनं 4-5 पोलीस लोक उतरली. आता ड्रेसवरती पोलीस असल्यामुळे यानं ओळखलं. म्हणला नक्की पोलीस लोक मला काहीतरी प्रश्न विचारणार, आपण मराठीत उत्तर देण्या. म्हणला साहेबासमोर इम्प्रेशन टाकायचं. काल बायकोने इंग्रजी शिकवले, साहेबांना इंग्रजीमध्ये उत्तर द्यायचं. आल्या पोलिसांनी ह्याला पहिला प्रश्न विचारला, ही बॉडी हे प्रेत तुझ्या ओळखीचं आहे का? हे म्हणला यस. पोलीस म्हणलं बरं झालं, एक पुरावा सापडला. याचं नाव लिहून घेतलं, सही करून घेतली. साहेबांनी लगे दुसरा प्रश्न विचारला, मग तुझ्या अगोदर इथं कोण आलं होतं का? नो. पोलीस म्हणलं मग ही खून तू केलाय काय? राईट. धरला मानला पोलिसांनी, ढकलला, गाडीत न्याला, सांगोला पोलीस स्टेशनला टायरात घालून हाणला. ह्याचं काय चालना, खिशातनं मोबाईल काढला, माझा नंबर डायल केला. मला म्हणला हॅलो अण्णा चव्हाण बॉस. मी म्हणलं काय घोटाळा केलास? असा बिनकामाचा आरोप आला. मी म्हणलं काळजी करू नको. मी लगे मोबाईल काढला, वकील साहेबांना एक फोन लावला. ज्याचा आहे वशिला त्याचं कुत्र जात काशीला, आणि ज्याचा नाही वशिला त्याची माणसं जातात फाशीला. मी वशिला लावला. गल्लीपासून दिल्लीपर्यंत सगळं माझं सरकार आहे. स्वर्गात इंद्र, आकाशात चंद्र, भारतात नरेंद्र, महाराष्ट्रात देवेंद्र, आणि ह्याच्या घरात नुसती उंदर. आज तुझ्या संगे लावली माझी जोड रे, सामना होऊ दे तोडीला तोड, भारुड होऊ दे तोडीला तोड रे, सामना होऊ दे तोडीला तोड. आज तुझ्या संगे लावली माझी जोड, आज तुझ्या संगे लावली माझी जोड, भारुड होऊ दे तोडीला तोड, सामना होऊ दे तोडीला तोड रे, भारुड होऊ दे तोडीला तोड, भारुड होऊ दे तोडीला तोड, सामना होऊ दे तोडीला तोड, भारुड होऊ दे तोडीला तोड. माग कोण कालवा करते? बाळा कालवा करायला ना अजिबात कालवा करू नका. अक्का मगाशी मी काय सांगितले, कोण बोलल त्याला अंबाबाईची शपथ आहे, बोलायचं ना अजिबात. आणि तुम्ही जर बोलला तर ती तुम्हाला मिळणार 1,500 बंद होणार हप्ता. चला फ्रेश बसा आता, फ्रेश. चला तात्या फ्रेश बसा, बोलायचं नाही कोणी. हा ऐका मंडळी, या चंदनाची सर येणार नाही या बाबळीच्या लाकडाला. तात्या या चंदनाची सर येणार नाही या बाबळीच्या लाकडाला, आणि या ढाण्या वाघाची सर येणार नाही या काळ्या तोंडाच्या माकडाला. देवनी ताव मिशाला मिशाला, अन्ना चव्हाण अब तेरा क्या होगा कालिया. देवनी ताव मिशाला मिशाला, तुझ्या कल्प केलेल्या मिशाला भाव का तुझ्या कशाला.
अरे चोरा जतच्या पोरा या या बिबळ्याला तू खवळलंय कशाला अरे चोरा मोहिते पाटलाला अरे पोरा वाघाला तू कवळलंय कशाला अरे पोरा बिबळ्याला तू कवळलंय कशाला देवानी तावा मिशाला मिशाला जवान देवानी तावा मिशाला 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 भाव का तू एक कशाला मावशी आमचं पाहुणा इथं कुठं पंढरपुरात माझं मामा इथं पंढरपूरला मामाच्या घरात आम्ही गेलो मग मामाने याला विचारलं पाहुणं राम राम मामा म्हणलं पाहुणं मामा याला म्हणलं पाहुणं चहा घेता का सरबत घेता मामा काय म्हणलं आमच्या याला पाहुणं चहा घेता का सरबत घेता ही काय म्हणतोय सरबत होईपर्यंत चहा द्या की म्हणजे तुला दोन्ही पाहिजे चला विनोद सोडा बारूड आहे का कोणी बोलायचं नाही माग बोललं का कार्यक्रम आम्हाला डिस्टर्ब होते बोलायचं नाही अजिबात चला आता मर्यादा सांगताना एकनाथ महाराज म्हणतात आले संत घरी म्हणून काय बोलोनी शिनवावे चला नाथ बाबा मर्यादा सांगतात एकनाथ महाराज म्हणतात आले संत घरी म्हणून काय बोलोनी शिनवावे ऊस गोड लागला म्हणून काय मुळासहित खावे प्रीतीचा पाहुणा झाला म्हणून काय पाहुण्यानं फार दिवस राहावे गावचा पाटील झाला म्हणून काय पाटलानं गावची बुडवावे अरे देवांग याला म्हणून काय भलते सलते बोलावे चंदन थंडाय म्हणून काय उघडून प्यावे वडील रागे भरला म्हणून काय जीवेची मारावे भगवी वस्त्रे केली म्हणून काय हे जगाची नाडावे पण तात्या दादा अय मावशे आजी या कलियुगात या जमान्यात लोकांना भजन भारूड कीर्तन आवडना मामा लोकांना सध्या कीर्तन हरिपाठ सप्ताह आवडना म्हणून दादा कोटकरे शायरी बदलली दादा कोटके कुठालत गेली सांगून ज्ञानेश्वरी माणसा परास मेंढर बरी गेली सांगून ज्ञानेश्वरी माणसा परास मेंढर गेली सांगून ज्ञानेश्वरी माणसा परास मेंढर बरी पण दादा कोंडकेने कलियुगाला ओळखलं या दादा कोंडकेने जमान्याला ओळखलं तरुण पिढीला ओळखलं आणि दादा कोंडकेने स्टाईल बदलली कशी आला महाराजा सोबत बेंड भाज्या आला महाराजा सोबत बेंड भाज्या कोणी मला म्हणे यमरा करू तो नये वरती राज करू तो नये वरती राज करू तो नये दादा आय करू तो नये वरती राज गाणं किती दिवस चाललं मामा महिना पुढे गाणं चाललं नाही सर गाणं आंबाड झालं बोर झालं मागे पडलं त्यानंतर गाणं बदलून आलं मुंबईवरनं गाणं आलंय मार्केटला बच्चन घेऊन आला अरे दीवानो मुझे पहचानो कहाँ से आया मैं हूँ डॉन अरे दीवानो मुझे पहचानो कहाँ से आया मैं हूँ डॉन मैं हूँ डॉन मैं हूँ डॉन मैं हूँ डॉन अय चिंचोलीचं महिला मंडळ डॉन अय डॉन ही तुमच्या गावातलं डॉन संध्याकाळी 8च्या पुढं तुमच्यातलं डॉन 8च्या पुढं तुमच्यातलं डॉन 50ची दारू पिऊन लिजिम खेळत चौकात आला का चौकातून अख्ख्या गावाला वॉर्निंग देते तुमच्यातला डॉन एकीला फाडून टाके तुमच्यातला डॉन 50ची दारू पिऊन अख्ख्या गावाला वॉर्निंग देते तुमच्यातला डॉन माझ्या नादाला लागला तर एकीला फाडून टाके तुझी फाटलेली शिव डॉन किती दिवस चाललं गाणं डॉन महिन्या पुढे गाणं चाललं नाही काका आंबाड झालं गाणं मागे पडलं त्यानंतर गाणं बदलून आलंच मार्केटला झलक दिकला जा झलक दिकला हो आजची तरणी पोरं कानाला मोबाईल झाला खाली मोटरसायकल झाली का झलक दिकला जा झलक दिकला जा कशाची झलक दादा आणि कशाचं काय ज्याचं लग्न झालं नाही त्याला वाटतंय माझं कधी होईल माझं कवा होईल आणि होऊन 2-4 लेकरं झाली का मग ते उगा या भानगडीत पडलो रे बाबा कारण कुठं फिरायला जायचं म्हटल्यावर गबाळ ह्याच्याच बोकांडी पिशव्या बी ह्याच्याच बोकांडी गाबडी बी ह्याच्याच बोकांडी आणि निघाली शबनमचा लिटिपला काकत परस अडकवून प्लीज 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 प्लीज
जागा इकडे आणि बसायला जागा इकडे. आणि चिंचोली पुरुष मंडळ चिंचोलीचे पुरुष मंडळ इथनं पुढं महिलांना दाब द्यायचा बंद करा. इथनं पुढं महिलांना दाब द्यायचा बंद करा. का विचारागी का ही मुख्यमंत्र्याच्या भणी आहे त्या. लगेच विचारायला लागला का कशामुळे झालं मामा काका हे कशामुळे झालं. महिला आरक्षण आज बघा भारत देशात पहिली पंतप्रधान इंदिरा गांधी महिला, राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील महिला, आज गावोगावी सरपंच महिला, आज पोलीस महिला, तलाठी महिला, मॅडम महिला, कंडक्टर महिला, ड्रायव्हर महिला आणि पुरुषांच्या हातात फक्त शाळेचा घंटा राहिलाय. टाण 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 टाण. तू घंटाच वाजवा या माफा जाय गंगी तू घंटाच वाजवत बस. महिला पुढे गेले सगळ्या क्षेत्रात. आणि काय म्हणते वरनं तरुण पिढी काय म्हणते वरनं इश्क ही मेरी जिंदगी है अब मैं तेरे सिवा जी नहीं सकता. माई वाइफ इज माई लाइफ. फूल है गुलाब का काटो का क्या काम. असं बरंच काय काय असतंय. सगळं सांगाव तर तुम्ही म्हणणार ही बी त्यातलंच दिसतंय. ज्याला गाणं किती दिवस चाल महिने पुढे गाणं चाललं नाही आंबाड झालं मागं पडलं. त्यानंतर गाणं बदलून आलंच मार्केटला. कुठलं आंबा कल्लुगडाचं पाणी ग आंबा पाणी कशानं लाली लाल ग लाली लाल पाणी कशानं लाली लाल ग लाली लाल. हा आंबा कल्लुगडाचं पाणी ग आंबा आंबा कल्लुगडाचं पाणी ग आंबा पाणी कशन लाली लाल ग लाली लाल पाणी कशन लाली लाल ग लाली लाल. कुणी पाय खांदीला कुण्या गौंड्यानं बांधिला ग बांधीला. आदिश भारती बुवाचा ग बुवाचा आदिश भारती बुवाचा ग बुवाचा त्या बघितला व कुंकवाचा ग कुंकवाचा त्या बघितला व कुंकवाचा ग कुंकवाचा. नत मोत्याच्या नाकामध्ये ग आंबा नत मोत्याच्या नाकामध्ये ग आंबा. सवारी भवानी चौकामध्ये ग चौकामध्ये सवारी भवानी चौकामध्ये ग चौकामध्ये. हा रावळी झाली दान दिन रावळी झाली दान दिन आरती बवाळी आर दिन ग आर दिन आरती बवाळी आर दिन ग. साऊंड ऑपरेटर कुठं आहे तुम्ही जाय का. एक नंबर साऊंड सिस्टम आहे. जोरदार टाळ्या वाजवा साऊंड सिस्टीम साठी. एक नंबर साऊंड सिस्टीम आहे. भाडं जरा कमी घेत जावा. विनोदानं म्हटलं ऑपरेटर आता जी मी विचारल ती खरं बोलायचं खोटं बोलायचं नाही. साऊंड ऑपरेटर मी विचारल ती खरं बोलायचं खोटं बोलायचं नाही. जर खोटं बोलला मशीन जळणार. हा आंबा कल्लुगडाचं पाणी कशानं लाली लाल ती गाणं आज मार्केटला चालतंय का खरं चालतंय का. हा मागं पडले. त्यानंतर कुठलं आलं झुमकावाली पोरे ती बी महिन्याभरात मागं पडलं. पुन्हा गणपतीला आलतं. कुठलं आमच्या पप्पानं गणपती आणला शंकराने पार्वती मांडीवर बसलाय गणपती शंकराने पार्वती मांडीवर बसलाय गणपती. टुकमुक बघतोय चांगला टुकमुक बघतोय चांगला अक्का टुकमुक बघतोय चांगला. आमच्या पप्पानं गणपती आणला ती बी महिन्याभरात मागं पडलं. आता कालीकडं आले. कुठलं झपुक झुपुक झपुक झुपुक गाणं मला पाठ नाही पण झपुक झुपुक काहीतरी आलंय. विनोद सोडा मुद्दा आहे का तात्या. मुद्दा असा आहे कालचा वर्तमान पेपरात चालत नाही शिळा झाला म्हणतो. मागच्या महिन्यातलं गाणं चालत नाही आंबाट झालं म्हणतो. पण संतांनी 12व्या शतकापासून म्हणजे आजपासून 800 वर्षापूर्वी संत ज्ञानेश्वरांनी संत साहित्याचा पाया घातला. ज्ञानदेवे रचिला पाया उभारले देवालया. तुका झालाय रे कळस भजन करा रे सावकाश. 800 वर्षापासून चालत असलेलं हे भजन कीर्तन हरिपाठ सप्ताह आज ही चालतं ही आंबट होणारी गोष्ट नाही.
मावशी भजन कीर्तन माग पडणारी आंबणारी गोष्ट नाही, तरी सुद्धा माणसाला कळना तरी सुद्धा माणसाला कळना. लहानपणी दुधाची बाटली, ऐन तरुणीत आला का दारू बियरची बाटली, म्हातारपणी सलाईनची बाटली, त्याच्या नाही फिटली मग मेल्यावर आली तुला रॉकेलची बाटली. अरे बाटल्या विकणाऱ्यांनी बंगलं बांधलं गंग्या, अय गंग्या, बाटल्या विकणाऱ्यांनी बंगलं बांधलं आणि बाटल्या पोटात टाकणाऱ्यांनी बंगलं विकलं. हा इतिहास आहे. म्हणून बाटलीचा दारूचा नाद कधी करू नका. सदान मादा पारावर गप्पा मारत बसली होती आजी मावशी, सदान मादा पारावर गप्पा मारत बसली होती. सदान महादाला विचारलं, महादा दारूमुळे माझा खोकला जाईल का रे? महादा म्हणला, सध्या तू येडाय का खुळाय, दारूमुळे माझी अख्खी बायको गेली आणि तुझा खोकला जात नाही. वाईचं पाणी कमी टाकून पैकी जाईल, खोकला जाईल. तुमच्या गावातल्या लोकांची दारू सुटाल, तुमच्या गावातल्या लोकांची दारू सुटाल. कधी 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 जेव्हा ह्यांचा लिव्हर फुटाल तेव्हा ह्यांची दारू सुटाल. म्हणून जवानीच्या भरामध्ये तू नको बाटलीकडे पळू. इथं उपदेश आहे, इथं संदेश आहे. एकनाथ महाराज हात जोडून विनंती करतात, तारुण्याच्या भरामध्ये तू नको दारूकडे पळू, बाबा नको व्यसनाकडे पळू. दुपारची सावली ढाळाया लागली कळल तुला हालू हालू, दुपारची सावली ढाळाया लागली कळल तुला हालू हालू. दुपारची सावली ढाळाया लागली कळल तुला हाळू हाळू, दुपारची सावली ढाळाया लागली कळल तुला हाळू हाळू. जवानीच्या भरामध्ये तू नको दारूकडे पळू, तारुण्याच्या भरामध्ये तू नको बाटलीकडे पळू. आणि ह्यातनं पण एखादा तुमच्यातला वाघ मला म्हणाल, मोहिते मी माझे पैसे पितो, तुझ्या काय बाप्पाच गेलं? बेवड्या ए बेवड्या, माझ्या काय बाप्पाचं जात नाही, तू तुझ्या बाप्पाच्या अगोदर जातोय. म्हणून दुपारची सावली ढळाया लागली कळल तुला हालू हालू, दुपारची सावली ढळून गेल्यावर कळल तुला हालू हालू. दुपारची सावली ढळाया लागली कळल तुला हाळू हाळू, दुपारची सावली ढळाया लागली कळल तुला हाळू हाळू. मग परस्त्री सुंदर झाली म्हणून काय बळेच भोगावी. जरा महिला मंडळ फ्रेश बजा, फ्रेश. तात्या तुमच्या माग आहे, बोलाय नाही कोणी, बोलू नका, बोलू नका, बोलू नका, अजिबात बोलू नका. कार्यक्रम तुमचा आहे, आमचाही रोजचा धंदा. रोज एक गाव बदलायला लागते, आम्हाला काय वाटत नाही. जाताना एक सुद्धा नोट सोडत नाही, मोजून घेऊन जातोय. कार्यक्रम तुमच्या गावाचा चांगला व्हावा, तुमच्या हातात कार्यक्रम करून गेलं कलाकाराकडून, तुमच्या हातात आहे, आमच्याकडे काय नसतं. बोलाय ना अजिबात, फ्रेश बसा फ्रेश. तात्या तुमच्या लक्षात आलं का नाही महिला मंडळ का टेन्शन मध्ये? तुमच्या लक्षात आलं का नाही महिला मंडळ का टेन्शन मध्ये आहे? ह्यांचं म्हणणं आहे ती 1500चे 2100 कधी होणार आहे? होत्यात. आता बोल नका मावशी, मुद्दा तुमचा. एकनाथ महाराज म्हणतात, फ्रेश बसा, परस्त्री सुंदर झाली म्हणून काय बळेच भोगावी. महिलांना समाजात आरक्षणाची गरज नसून संरक्षणाची गरज आहे. आणि हा मुद्दा 4-5 महिने झालं गाजतोय दादा. पहिल्यांदा श्रद्धा नावाच्या मुलीचं तुकडं झालं, श्रद्धाला मरावं लागलं. मागच्या 2 महिन्यापूर्वी एक महिला डॉक्टर ड्युटीवर असताना महिला डॉक्टरवर 10 जणांनी बलात्कार केला, महिला डॉक्टरला मरावं लागलं. स्वारगेट मध्ये एका बस मध्ये मुलीवर बलात्कार झालाय. तात्या एवढंच काय, या चव्हाणच्या जत तालुक्यात करसगा नावाचं गाव आहे आणि त्या करसगा नावाच्या गावामध्ये 4 वर्षाच्या बाळावर 40 वर्षाच्या राक्षसानं अत्याचार केलाय. मग हे बघता शिक्षेत थोडा बदल व्हायला पाहिजे. तात्या शिक्षेत थोडा बदल व्हायला पाहिजे. बलात्कार करणाऱ्या माणसाला भर चौकात गोळ्या घालून मारला पाहिजे, त्याशिवाय बलात्कार बंद होणार नाहीत. मग इथं एकनाथ महाराज म्हणतात, परस्त्री सुंदर झाली म्हणून काय बळेच भोगावी. सोन्याची सुरी झाली म्हणून काय पोटात मारून घ्यावी. मखमली पैंजार म्हणजे चप्पल, पैंजार म्हणजे चप्पल. नाथ बाबा म्हणतात मखमली पैंजार झाली म्हणून काय दादा शिरीच बंदावी. अरे सद्गुरु सोयरा झाला म्हणून काय आचार बुडवावा. घरचा दिवा झाला म्हणून काय आड्याशी बांधावा. देव भेटलाय म्हणून काय साऱ्या जगाला दाखवावे.
एका जनार्दनी हरी हा गुप्त ओळखावा अहो काशी केली मथुरा केली केली मी द्वारे का या 2 तासाच्या भारुडातला एवढा 1 मिनिटाचा मुद्दा मेंदूत फिट करायचा आणि घरी घेऊन जायचा. तात्या उभारलेले एवढा मुद्दा डोक्यात फिट करायचा आणि घरी घेऊन जायचा. कोणता? अहो काशी केली मथुरा केली केली मी द्वारे का जगात देव नाही आई बापा सारखा जगात देव नाही आई बापा सारखा जगत देव नाही आई बापा सारखा जगत देव नाही आई बापा सारखा काशी केली मथुरा केली केली मी द्वारका काशी केली मथुरा केली केली मी द्वारका जगात देव नाही तुझ्या आई बापा सारखा. अरे कशाला जाताय दूर तुमचं घरीच पंढरपूर आई वडिलांची चांगली सेवा करा म्हातारे आई बापाला चांगलं सांभाळा पंढरपूरला सुद्धा जायची गरज नाही. मी म्हणत नाही तुकाराम महाराजांचं प्रमाण आहे माय बापे केवळ काशी त्याने न जावावे तीर्थाशी. तुझ्या घरातला म्हातारा बाप तुझा विठ्ठल आहे तुझ्या घरातली म्हातारी आई रकुमाई आहे. आई वडिलांची सेवा करा. पण दादा महाराष्ट्रात वृद्धाश्रमांची संख्या वाढली शिकलेल्या पोरांनी सुशिक्षित पोरांनी आई बाप्पाला वृद्धाश्रमात ठेवलं आणि अडाणी असणारा अंगठा बहादूर असणारा माझा बळीराजा शेतकरीच आई बाप्पाला सांभाळतोय. नक्की प्रश्न आहे खरा सुशिक्षित कोण आहे? अक्का हाडाची कड करून ऊस तोडी करून रोजगार करून एका आई बाप्पानं 5 पोरांना सांभाळलं. तात्या हाडाची कड करून रोजगार करून एका आई बाप्पानं 5 पोरांना सांभाळलं. पण आजच्या या समाजात 5 पोरांना एक आई बाप सांभाळता येत नाही हे या महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. पण अक्का आजी पुण्याला मुंबईला पोरं कुत्री सांभाळतात कुत्री. अक्का पुण्याला मुंबईला पोरं 10-12 लाखाची कुत्री सांभाळतात कुत्री. पण आई बाप सांभाळत नाही हे या महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. पण अक्का तात्या कुत्र्याला किती भाकरी घाला दादा कुत्र्याला किती भाकरी घाला कुत्रा चावल्याशिवाय राहणार नाही. आई बाप्पाला लांबन भाकरी द्या रे आई बाप आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाहीत. म्हणून आई वडिलांची सेवा करा. अरे चिंचोली या सुना कळतं का सुना कळतं? तुम्ही आजार आहे काय? फ्रेश बसा फ्रेश मावशी फ्रेश बसा. इकडे सुना कळतं का? सुना कळतं का? मोठ्यान बोलायचं नाही बोलला तर ती 1,500 चपता बंद होईल. मोठ्यान बोलायचं मोठ्यान आवाज आला पाहिजे. जी कोण बोलणार नाही त्याला अंबाबाईची शपथ आहे. मोठ्यान बोलायचं मोठ्यानं. इकडे सुना कळतं का? सुना आमच्या इकडे सांगोला तालुक्यात सासू सुना असा शब्द आहे. इकडे काय सासू आणि सुना हा त्यातल्या सुना. चिंचोली या सुना माग बसलेल्या सुना सुना सासू सासऱ्याला बी सांभाळा सासू सासऱ्यात बी देव आहे. आता इथल्या कुठल्या सुनानं जर सासू सासऱ्याला नाही सांभाळलं नाही जर व्यवस्थित जेवण घातलं नाही जर सेवा केली लिहून घ्या सुना. सुना तुम्हाला बी आता पोरगा आहे. सुना तुम्हाला आता एक पोरगा आहे. 8-10-20 वर्षानंतर तुम्हाला सुद्धा एक सून येणार आहे. आता या सुना तुमची सून आली रे आली का 13व्या दिवशी तुमचा 13वा होऊन जाईल. म्हणून सासू सासऱ्याला सांभाळा. ताई मी तुमच्या भावासारखा आहे. सुना बारीक आहे का? मी तुमच्या भावासारखा आहे. बारीक आहे का? सुना बारीक आहे का? माहेरी असलेल्या तुमच्या आई बापाला सुना बारीक आहे का? माहेरी असलेल्या तुमच्या आई बापाला तुमच्या भावाच्या बायकोनं सांभाळावं असं तुम्हाला वाटतं ना? पहिल्यांदा तुम्ही तुमच्या सासू सासऱ्याला सांभाळा. तुमच्या भावाची बायको तुमच्या आई बापाला सांभाळा. काशी केली मथुरा केली मी द्वारे का. आणि चिंचोलीची सासू चिंचोलीची सासू म्हातारे
सुनाला सुद्धा पोटच्या लिकीप्रमाणे सांभाळा. लेख कळते काय इकडे लेख कुणाला म्हणतात लेख कुणाला म्हणतात लेख मुलीला. ओके अलका कुबलचा पिक्चर आलता 40 वर्षापूर्वी. लेख चालली सासरला त्यातली लेख. लेख म्हणजे पोटच्या मुलीला पुरीला लेख म्हणते आपल्या ग्रामीण भाषेत. आता बारीक आहे का चला ए बोलायचं नाही इकडे लहान मुला बडे बडे सावधान हाता इकडे ए बाळा बोल नको रे बोल नको बोलायचं नाही अजिबात. हा ए आता बारीक आहे का अय चिंचोलीची सासू सुनाला सुद्धा पोटच्या लिकीप्रमाणे सांभाळा. कारण तुमची जी लेक आहे लग्न होऊन गेलेली आहे. तुम्ही आजारी असताना तुमच्याकडे पाहुणी म्हणून फक्त 4 दिवस येणार आहे तुमच्या पोटची मुलगी. पण आयुष्यभर तुम्हाला सांभाळणारी तुमची सूनच आहे. म्हणून सुनाला सुद्धा पोटच्या मुलीप्रमाणे सांभाळा. पण तात्या ही म्हातारी लय गोडील ही म्हातारी लय गोडील. आता बोलत राहायचं सुना तुमची बाजू घेतली आता बरं का मोठ्यानं बोलायचं. सुना तुमची बाजू घेतली मोठ्यानं बोलायचं. त्या म्हातारीची लेक आली. लेक कोण आले लेक मोठ्यानं मान. तुम्ही आजार आहे का मोठ्यानं बोला कोण आले मोठ्यानं कोण आले लेक. आणि त्या लेकीनं तुपाचा तांब्या भरला होता सांडला कशाचा तुपाचा. ती म्हातारी पोटच्या मुलीला म्हणली लेकीला असू दे ग मुली असू दे सांडायचा असतो सांडू दे सांडू दे सांडू दे. आणि त्या म्हातारीच्या सुननं पाण्याचा तांब्या सांडला कशाचा पाण्याचा. कुणी सुननं. ती म्हातारी म्हणली डोळा फुटला का तुझं आई बापांनी शिकवलं का हातपाय मोडल्यात का म्हणा सासू सुनाला सुद्धा पोटच्या लेकीप्रमाणे सांभाळा. आणि तुझं वय झालंय आता 75-80 तुझं वय झालंय 75-80 तुला इष्टी फुकाट आहे. निवांत पंढरपूरचं दर्शन करून पण संसारात ढवळाढवळ करू नको. की आता सुनान पोरं संसार बघते तू रिटायर झाल्या तुझं काम एकच आहे तू निवांत खायचं आणि झाडाखाली झोपायचं. संसारात ढवळाढवळ करायच्या नाही त्या तिजोरीच्या चाव्या सुनाला देऊन टाकायच्या. आणि ए सासू बारीक आहे का बारीक आहे का. इथनं पुढं पोराजात आणि सुनाजात भांडणं लावायची बंद कर. इथनं पुढं पोराजात आणि सुनाजात भांडणं लावायची बंद कर. जर कुठल्या म्हातारीने या गावातली आजपासून पोराजात आणि सुनाजात भांडणं लावली येणाऱ्या अक्षय तृतीयेपर्यंत राहत नाही बाग. तुझा कटाच होणार. काळानुसार बदल करा. काळानुसार बोल जरा बोलू नका दादा कार्यक्रम सगळ्यांनी शांततेत सहकार्य द्या. अजून सांगतोय आमचा आहे धंदा मला काय वाटत नाही. रोज एक गाव बदलून आम्ही झालोय बेजार झालोय मला काय वाटत नाही. कार्यक्रम करून घेऊन तुमच्या हातात आहे बोलू नका. हात जोडून एक कळकळीची नम्रतापूर्वक विनंती. आता बोलायचं नाही अजिबात. फ्रेश बसा फ्रेश. मागं कोणाला बोलू देऊ नका. लहान बाळा मावशी कोण बोलायला तर त्या थांबवा. बाळांना आपापल्या जवळ घ्या बोलू देऊ नका. मावशी काळानुसार बदल करायला पाहिजे. काळानुसार बदल करायला पाहिजे. आपल्यात एक मन आहे बघा आपल्यात मावशी आपल्यात एक मन आहे. पहिली डिलिव्हरी कुठं माहेरी माहेरी माहेरी. नातू तुझा खेळवणार तू त्या पप्प्याची बिस्किट खाणार तू. आणि काय म्हणते पहिली डिलिव्हरी माहेरी. बारीक आहे का सासू बारीक आहे का. ज्या सुनाच्या आई बाप्पाची परिस्थिती म्हणजे तुमच्या ई निवायाची परिस्थिती ज्या सुनाच्या आई बाप्पाची परिस्थिती पैशानं मोठी आहे भरपूर पैसे आहेत बिंदास्त सुनाला तिच्या आई बापाकडे डिलिव्हरीला पटवा काय अडचण नाही. पण ज्या सुनाच्या आई बापाची परिस्थिती गरीब आहे रोजगार केल्याशिवाय त्यांना जेवण मिळत नाही त्या जर सुनाला कुठली म्हातारी म्हणली पहिली डिलिव्हरी माहेरला तुझ्या तोंडाला लकवा मारणार. काळानुसार बदल करा. म्हणून अवकाशी केली मथुरा केली मी द्वारका. जगात देव नाही आई बापा सारखा. 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 तात्या ही चव्हाण मला म्हणला मोहिते बारोडात पैसे मिळत नाहीत म्हटला. कीर्तनाला मार्केट आहे नुसतं एकटा गेला आणि 1-1.5 तास बोललं का 21 30 हजार रुपये सहज देतात म्हटला. बारोड बंद कीर्तन चालू. मी म्हटलं अण्णा बारोडाचा अभ्यास वेगळा कीर्तन वेगळं नाही म्हटला. दोन्ही झुकते झुकानीवालाचे त्यात काय अवघड आहे. पहिली तारीख याला दिली भूताष्टे म्हणून गाव आहे का भूताष्ट्यानं सप्त्याला बोलवलं. ही आला लोक बसली होती यानं पंचपदी केली कंबर बांधली आणि लोकांना विचारलं लोक तुम्हाला काय कीर्तनातलं कळतंय का. लोक म्हणली होय. ही म्हटलं कळतंय तर सांगायची गरज काय. विठ्ठल विठ्ठल. एकाच मिनिटात 21,000 घेतलं घरी गेला. एकच मिनिटात
भूताष्ट या लोकांनी विचार केला हिला का फसवतोय म्हणले, ह्याला पुन्हा एकदा दुसऱ्यांदा बोलू, ही विचाराल तुम्हाला काय कीर्तनातलं कळतंय का, यावेळी आपण नाही म्हणायचं. गावान काय ठरवलं, यावेळी विचारलं तर नाही म्हणायचं असं ठरलं. ह्याला तारीख दिली, ही आला, पंचपदी झाली, कंबर बांधली आणि ह्याने विचारलं लोक तुम्हाला काय कीर्तनातलं कळतंय का, लोक म्हणली नाही. ही म्हणलं कळत नाही तर सांगून का उपयोग, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. एका मिनिटात पुन्हा 21 घेतलं आणि घरी गेला. भूताष्टेच्या लोकांनी मिटिंग घेतली. लगा म्हणली ही सेवा करत नाही, ही मेवा खातो म्हणली, मेवा सेवा नाही नुसता मेवा आहे, हे काटाच करू म्हणली. तिसऱ्यांदा बोलवायचं, ह्यानी विचार केला, मिटिंग चालू झाली भूताष्टेमध्ये. ह्याला तिसऱ्यांदा बोलवायचा, ही येईल विचारल तुम्हाला काय कीर्तनाचं कळतंय का. यावेळी निम्म्या लोकांनी म्हणायचं होय आणि निम्म्या लोकांनी म्हणायचं नाही, अशी आयडिया केली. ह्याला तारीख दिली, ही आला, पंचपदी झाली, कंबर बांधली आणि यानं नेहमीप्रमाणे विचारलं लोक तुम्हाला काय कीर्तनाचं कळतंय का. निम्मी लोक म्हणली होय, निम्मी लोक म्हणली नाही. ही म्हणलं ज्यांना कळतंय त्यांनी, ज्यांना कळत नाही त्यांना सांगा, माझी काय गरज आहे. विठ्ठल विठ्ठल अण्णाचा म्हण, ए दुनिया झुकते झुकनवाला चाहिए. माझ्या नादाला लागायचं नसतं. तुला अजून सांगतोय अण्णा, तुला अजून सांगतोय, अर्ज महागारी घे. ही मतदारसंघ या मोहिते पाटलाचा मतदारसंघ आहे, या मोहिते पाटलाचा मतदारसंघ आहे. अर्ज महागारी घे, तुझं डिपॉझिट जप्त करेन. अरे ही लोक माझे आहे ते, तुम्ही नक्की माझा आहे का, नाहीतर पार्टी माझ्याकडनं खाचाला आणि बटान ह्याला दापचाला. ए चव्हाण बाल, माझ्या नादाला लागायचं नसतं, माझ्या नादाला लागायचं नसतं, माझं बहारूड जबरदस्त. माझ्या नादाला लागायचं नसतं, माझं बहारूड नादाला लागायचं नसतं, माझं भारूड जबरदस्त. नादाला लागायचं नसतं, माझं भारूड जबरदस्त. माझ्या नादाला लागायचं नसतं, माझ्या नादाला लागायचं नसतं. अण्णा चव्हाण, अण्णा चव्हाण एवढ्यासाठी 5 बनेल जास्त घालून आलो. अण्णा चव्हाण या मोहिते पाटलाला कधीच कमी समजू नको. चव्हाण या मोहिते पाटलाला कधीच कमी समजू नको. मोहिते पाटलाला कमी समजायची चूक झाली, माडा लोकसभा मतदारसंघाची शीट घालवायला लागली. ही कुठला मतदारसंघ आहे, लोकसभा माडा जागा. तुमच्या पाया पडतो विनोदानं म्हटले, माझा काही संबंध नाही, मी गरीब माणूस आहे. नाहीतर एखादा जर कोण कट्टर राजकारणातला इथं असला, 2 किलोमीटर बाहेर जाऊ देणार, गाडी आडवी लावणार, म्हणणार उत्तर खाली, कुठला पाटील आहे तू. विनोदान म्हटलं माझा काही संबंध नाही. ए चव्हाण, माझ्या नादाला लागायचं नसतं, माझं बहारूड जबरदस्त. माझ्या नादाला लागायचं नसतं, माझं बहारूड जबरदस्त. नादाला लागायचं नसतं, माझं भारूड जबरदस्त. नादाला लागायचं नसतं, माझं भारूड जबरदस्त.